साहेब तर जय भीम आहेतच, पण या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे. आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही, आणि जो भारतीय आहे तो प्रत्येक जण जय भीम आहे. जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. जय भीम काय आहे? अरे मी नेहमी सांगतो, लोक मला सांगतात की पण ते फार अवघड आहे, अमुक आहे तमुक आहे, इतके प्रश्न आहेत, बुलडोझर आहे. म्हटलं कितीही बुलडोझर येऊ द्या, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. आणि हा फक्त किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. कुलूप कितीही मोठा असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. महागाई आहे, बेरोजगारी आहे, विखार वाढतोय, जातीय तेढ वाढते, धार्मिक तेढ वाढतंय, सगळे प्रश्न आहेत, पण एकच उत्तर आहे, एकच किल्ली आहे, जय भीम. आपल्याकडे जय भीम आहे, आपल्याकडे हा सक्सेस पासवर्ड आहे. आणि जय भीम हा सक्सेस पासवर्ड असणारी एवढी माणसं मला समोर दिसत आहेत, मला खात्री आहे पूर्णपणे की हे नांदरे नाही, फक्त ही उद्याची नांदी आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की डॉक्टर नामदेव कस्तुरींना मी असं म्हटलं होतं की शक्यतो नांदरे टाळा, थेट सांगलीला जातो मी. आता मला असं वाटतंय की समजा मी आलो नसतो आज तर तुमचं काय फार बिघडलं नसतं, पण मी नसतो आलो तर माझं बरंच बिघडलं असतं. कारण या प्रकारची आश्वासकता या निमित्तानं माझ्या मनात तयार झालेली आहे. मी गंमत बघा, म्हणजे सरपंचांचं नाव महावीर आहे. नांद्रे गावाचं वैशिष्ट्य असं आहे, हे जैन बहुल गाव आहे. जैन बहुल गावामध्ये बाबासाहेबांचा जयघोष होणं हे जास्त महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे, आपण ही चूक केली आहे, अनेक परिवर्तनवाद्यांना हे समजलंच नाही. बाबासाहेबांनी जेव्हा 1935 मध्ये येवल्यात घोषणा केली की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, याचं कारण असं, बाबासाहेबांनी प्रयत्न खूप केला की हिंदू धर्मामध्ये सुधारणा व्हावी यासाठी. 1927 मध्ये सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, पण पाणी दिलं नाही. अरे जे कुत्र्या मांजरांना मिळतं ते पाणी आम्हाला तुम्ही देत नाही. 1930 मध्ये सत्याग्रह झाला काळाराम मंदिराचा, पण काळाराम मंदिराचे, काळारामाचे दरवाजे उघडले नाही. आणि मग मात्र बाबासाहेबांनी घोषणा केली 1935 मध्ये येवल्यामध्ये, हिंदू म्हणून आलो जन्माला पण हिंदू म्हणून नाही होणार. आणि त्यानंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नागपूरमध्ये. पण दरम्यानच्या काळात अनेक धर्मांच्या अनुषंगाने त्यांचा विचार सुरू होता. त्यातला पहिला धर्म होता जैन. जैन साधू बाबासाहेबांना भेटायला आले आणि त्यांनी एक पुस्तक दिलं. ते पुस्तक होतं श्रमण संस्कृती की दो धाराएं, जैन और बौद्ध. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध हे दोघेही सोबत होते. मला असं वाटतं की अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या हे लक्षात आलेलं नाहीये की महावीर आणि बुद्ध यांच्यामध्ये फार जवळचं नातं आहे. आणि म्हणून मला याचा अत्यंत आनंद आहे की या भूमीमध्ये या प्रकारचा कार्यक्रम होतोय. तुम्ही कल्पना करा, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठा माणूस असावा. माणसं मोठी असतात हो, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्हाला सांगतो, जब्बार पटेलांचं नाव तुम्हाला माहित आहे. जब्बार पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक सिनेमा केला होता. तो सिनेमा खूप चांगला सिनेमा आहे. तो सिनेमा आला आणि तेव्हा जब्बार पटेल मला भेटायला आले होते आणि जब्बार पटेलांनी मला एक गंमत सांगितली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा तो सिनेमा, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा रोल, बाबासाहेबांची भूमिका मामुटीने केलेली आहे, तो सिनेमा म्हटले ब्राझीलमध्ये झाला प्रदर्शित. ब्राझीलमध्ये एका फिल्म फेस्टिवलमध्ये तो सिनेमा दाखवला गेला. तर ब्राझील मधल्या एक मॅडम कोणीतरी होत्या, ज्या पत्रकार होत्या आणि चित्रपट समीक्षक होत्या. त्यांना इंग्रजी कळत नव्हतं, हिंदी कळत नव्हतं, मराठी कळत नव्हतं, पण त्या काहीतरी अंदाजाने त्यांनी तो सिनेमा बघितला. सिनेमा झाल्यानंतर त्या म्हटल्या जब्बार पटेलांना की या सिनेमाचे दिग्दर्शक तुम्ही आहात. जब्बार म्हटले हो मीच आहे दिग्दर्शक. म्हणजे बापरे, तुमची कल्पनाशक्ती काय अफाट आहे. तुम्ही कल्पनेनं अशी व्यक्तिरेखा उभी केली आहे की ज्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. जब्बार म्हटल्यावर कल्पना नाहीये, या प्रकारची व्यक्ती आमच्या देशामध्ये खरीखुरी जन्मली, वाढली, तिने आम्हाला नवा जन्म दिला, आम्हाला वाढवलं. तेव्हा त्या बाई असं म्हणाल्या, मग तर तुमच्या देशाचंच कौतुक केलं पाहिजे, तुमच्या देशाला अभिवादन केलं पाहिजे. कारण जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव महापुरुष आहे ज्यानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, भारतीय संविधान नावाची.
एकाच हयातीमध्ये सुधीर, हे गंमत नाहीये, एकाच हयातीमध्ये अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग असं म्हणाले, येस आय हॅव अ ड्रीम. आणि त्याच्यानंतर ओबामा म्हणाले, येस वी कॅन. पण पिढी गेली. एकाच हयातीमध्ये हे करणं ही किती किती कठीण गोष्ट आहे, किती अवघड गोष्ट आहे. आणि तेही त्या माणसांना देशाचा मालक केलं ज्यांना तुम्ही पाणी पिऊ देत नव्हता. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी काय केलं असेल तर बाबासाहेबांनी तुम्हाला, मला, प्रत्येकाला देशाचा मालक केलं. पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री असोत, ते मालक नाहीत, ते 5 वर्षांचे सालगडी आहेत. कसं आहे, नांद्रे सोडून आपल्याला मुंबई जायचं नाहीये ना, म्हणून त्यांना नेमलंय आपण. नांद्रे सोडून आपल्याला दिल्लीत जायचं नाही म्हणून त्यांना नेमलेलं आहे आपण. आपण मालक आहोत. मी नेहमी सांगतो की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा. अरे कल्पना करा, प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार, प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार. तुम्हाला कल्पना आहे, इंग्लंडमध्ये या महिला मोठ्या संख्येने, मला खूप छान वाटतंय, महिलांनी ऐकणं फार महत्वाचं आहे. यांचं काही खरं नाही, हे आपलं ऐकतील आणि आपले बार भरून रिकामे. बाबासाहेब म्हटले होते, माझा भरोसा महिलांवर आहे. ज्याप्रमाणे माझी माय माऊली 15 दिवा सांभाळते, तशी माझी माय माऊली 15 लोकशाही सांभाळे. किती खात्री होती बाबासाहेब. तुम्ही एक लक्षात घ्या, मी मागाशी म्हटलं की महिलांना मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, पहिल्या दिवशी दिला. इंग्लंडमध्ये, इंग्लंड सारख्या मोठ्या देशामध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. आम्हाला मताचा अधिकार द्या म्हणून बायका रस्त्यावर आल्या, त्याला तुरुंगात घातलं. दुसरी पुन्हा रस्त्यावर आली, तिला जिवंत जाळलं. तिसरा गट परत आला, त्यांच्यावर रणगाडे घातले गेले. महावीर साहेब, इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. आणि अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. अनेक राज्यांमध्ये हे काळे आहेत, काळ्यांना मताचा अधिकार नाही. या महिला आहेत, यांना मताचा अधिकार इंग्लंडमध्ये नाही. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. काही लोक म्हटले, पण शिक्षणाची अट ठेवा. आपले लोक अडाणी आहेत, त्यांना काय कळणार मत कोणाला द्यायचं, शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेब म्हटले, शिकलेले कोण आहेत मला माहिती आहे. एकाच वर्गाला, एकाच गटाला मताचा अधिकार असं कधीच होणार नाही. आणि बाबासाहेब म्हटले की माझी माणसं निरक्षर असतील, पण त्यांच्यामध्ये सामूहिक शहाणपण आहे. मी नेहमी सांगतो, संघर्ष न करता, न लढता ज्या देशाला मताचा अधिकार मिळाला तो भारत हा एकमेव देश आहे. आणि पुढचं वाक्य वाईट आहे, पण ते ऐकलं पाहिजे. ज्या देशामध्ये मत विकली जातात तोही हा एकमेव देश आहे. मी नेहमी सांगतो, जे मत विकतात, मतासाठी पैसे घेतात, त्यांना जय भीम म्हणायचा अधिकार नाही. आणि जे जय भीम म्हणतात त्यांना मत विकायचं नाही. अरे किती कष्टानं तुमच्यापर्यंत हे आणलेलं आहे. जय भीम हा केवळ पासवर्ड नाहीये, जय भीम हे केवळ घोषवाक्य नाहीये, जय भीम ही जबाबदारी सुद्धा आहे. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं, बाबासाहेबांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. आणि बाबासाहेब काय म्हटले मगाशी, डॉक्टर नामदेव कस्तुरेंनी, नामदेव कस्तुरे मगाशी सांगितलं यांनी, बरं चाललंय गेले, डॉक्टर आहे, बायको डॉक्टर आहे, पण डेंटिस्ट आहे, ज्यांचे आकडे आपल्याला कळतच नाही. बाकी ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा गहू असा कसा, साखर अशी कशी, डेंटिस्ट तो म्हणेन टेस्ट. मग त्या महागड्या खुर्च्या बिरच्या अशा काहीतरी असतात आणि तोंडात ते खुपसून जे काही सुरू असतं. उत्तम चाललंय, बायको डॉक्टर आहे, दोन्ही मुली डॉक्टर आहेत, एवढं उत्तम चाललेलं आहे. कशाला हे नको ते धंदे करायचे. पण मी तुम्हाला सांगितलं ना, शहाणे लोक काही घडवत नाहीत, असे वेडे लोकच काहीतरी घडवतात. हे वेड आपल्यामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे, बाबासाहेबांनी तळेगाव जवळ, पुण्यामध्ये तळेगाव जवळ बंगला घेतला, कारण बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवायला आवडायचं आणि बागकाम करायला आवडायचं. त्यांची केअरटेकर एक मावशी होती, ती मावशी परवापर्यंत जिवंत होती. तिची मुलाखत घ्यायला मी गेलो. तिने बाबासाहेबांना बघितलेलं,
बाबासाहेबांसाठी काम केलं, स्वयंपाक केला, झाडू पोछा केला, सगळं केलं. मी तिला म्हटलं तुम्हाला काय आठवणीत बाबासाहेबांच्या? म्हणजे बाबासाहेब बागेत यायचे आणि वायोलिन वाजवायचे. नंतर त्यांना काहीतरी आठवायचं, 10 मिनिटात उठायचे आणि काम करत बसायचे, लिहायचे. मी त्यांना म्हणायचे बाबा जरा विश्रांती घ्या. ते मला म्हणायचे मला विश्रांती घ्यायला वेळ नाही, माझी माणसं अडचणीत आहेत, माझी माणसं अडचणी येत आहेत, त्यांची अडचण दूर करायची असेल तर मला झोपून चालणार नाही, मला विश्रांती घेऊन चालणार. कल्पना करा, अख्खं आयुष्य झोपून दिलं या माणसं. बाबासाहेब जगले 65 वर्ष, तर म्हणजे त्याहून आणखी खूप वर्ष जगू शकले असते. पण तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या सर्वसामान्य माणसांना सत्ता मिळाली पाहिजे, सर्वसामान्य माणसांना माणसाचे हक्क मिळाले पाहिजेत, म्हणून बाबासाहेबांनी सगळं सोडून दिलं. मगाशी नामदेवने उल्लेख केला 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचा. बाबासाहेब त्या भाषणामध्ये असं म्हणतात, राज्य घटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्यामध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे या देशाचा, हे बाबासाहेबांनी सांगितलं. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलं. असं असताना आपल्याकडे अडचण काय झाली माहिती? अलीकडच्या काळात नामदेव, मी परवा बीडमध्ये गेलो होतो. बीडमध्ये मला एकानं व्हॉट्सअप ग्रुप दाखवला, महावीर सर व्हॉट्सअप ग्रुप दाखवला. तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय माहितीये का, आपल्या जातीचे दुकानदार, आपल्या जातीच्या दुकानदारांकडे जायचं, तर जात बघायची, दुसऱ्या जातीच्या दुकानदाराकडे जायचं नाही. पण हे कधी सुरू झालं महाराष्ट्रामध्ये? हे केव्हा सुरू झालं भारतामध्ये? मी म्हटलं ना जय भीम म्हणजे बौद्ध, जय शिवाजी हा मराठा, महात्मा फुले हा ओबीसी. याने माहिती नाही की मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पवाडा पहिला गायला कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुले. छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे आहेत असं जे म्हणतात, उलट पक्षी त्यांच्याकडून शिवरायांना विरोध खूप झाला होता. आपण म्हणतो संताजी धनाजी, पण संताजीला मारलं कोणी बघा? छत्रपती शंभूराजे सापडले गेले कोणामुळे? पण तरी कारण नसताना, आणि आणखी लक्षात घ्या, सत्याग्रह केला 14 तळ्याचा बाबासाहेबांनी. त्या सत्याग्रहामध्ये घोषणा काय होती? जय शिवाजी जय भवानी. आणि सत्याग्रह करताना 14 तळ्याचा बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय महाडमध्ये, कारण शेजारी रायगड आहे, ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारे जैव नातं आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, महात्मा फुलेंची जात वेगळी, बाबासाहेबांची जात वेगळी, पण बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? महात्मा फुलेंना. आणि आपली प्रेरणा कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. हे सांगितलं कोणी? महात्मा फुले. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं आपल्या पोरापोरींपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की तिकडे सगळे एकत्र कसे होते. मी मगाशी म्हटलं, परवा माझं एक भाषण होतं, त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं की बाहुबली सिनेमा जो आहे, बाहुबली सिनेमाच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली सिनेमा काढला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेनाच ना, ती देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा होण्याची वाट बघत बसते. आमची अहिल्यादेवी होळकर मात्र सासरा मेला, नवरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट बघत नाही, घोड्यावर बसते, घोड्यावर मान ठोकते आणि 30 वर्ष राज्यकारभार करते. माझं भाषण झाल्यावर एकाने मिठी मारली. म्हटलं, साहेब बरं झालं, एक तरी धनगर संपादक झाला. मी म्हटलं, मी धनगर असतो तर काय मला माझी हरकत नाही, पण मी नाही, तुला काय वाटलं धनगर? पण अहिल्यादेवी होळकरांबद्दल बोलले. म्हटलं, मग आपला माणूस असल्याशिवाय एवढं पोट तिरकिरी कोण बोलते? ही जी काही सवय, मला मध्यंतरी महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर झाला पुण्यात, महात्मा फुले समता पुरस्कार. छगन भुजबळांचा मला फोन आला, म्हणजे आवडे साहेब तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचा, तुम्ही घेणार का? तोपर्यंत भुजबळांनी गडबड केलेली होती, तर त्यांना असं वाटलं की मी काही पुरस्कार घेणार नाही. पण मी आता पुण्यामध्ये बरीच वर्ष असल्यामुळे पुणेकर झालेलो आहे.
मी त्यांना विचारलं भुजबळ साहेबांना, पुरस्काराची रक्कम किती आहे? ते म्हटले 2 लाख रुपये. मग म्हटलं नक्की गेला. फक्त म्हटलं एक लक्षात घ्या, एक लक्षात, तिथं गेल्यानंतर मी जे बोलेन ते मात्र बोलेनच. मग पुन्हा म्हणे तुम्ही हवं ते बोला, आणि मी नाही म्हटलं तर तुम्ही बोलणारच आहात. त्या कार्यक्रमामध्ये मी फक्त 3 मिनिटं बोलणार, पुढची 57 मिनिटं तुम्ही बोला. तरी ते खरंच केलं. पण तो पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला लोकांचे फोन आले, सर नमस्कार, तुम्हाला महात्मा फुले पुरस्कार मिळाला, अभिनंदन. माहिती नव्हतं तुम्ही माडी आहात. अरे म्हटलं काय संबंध आहे महात्मा फुले? ज्या महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जाती अंतासाठी लढा दिला त्यांच्या नावानं. पण महात्मा फुल्यांवर आचार्य प्र.के. अत्र्यांनी एक सिनेमा काढला. तो सिनेमा खूप चांगला आहे. त्याचं उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते त्या सिनेमाचं ओपनिंग झालं, आणि तो सिनेमा खूप चांगला आहे. आजही तो सिनेमा उपलब्ध आहे. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पण सिनेमा काय थिएटरवर चालला नाही, लोकांनी बघितलंच नाही. मग पुणेकरांनी सत्कार केला आचार्य प्र.के. अत्र्यांचा. म्हणजे तुम्ही एवढा मोठा सिनेमा केला, तुम्हाला पुरस्कार मिळाला, तर तुमचा एक कार्यक्रम, सत्कार समारंभाचा कार्यक्रम, ठीक आहे म्हणाले प्र.के. अत्रे. म्हणजे काय हरकत. त्यांनी विचारलं, ते आमचे पूर्वसुरीच ना, प्र.के. अत्रे संपादकच होते. त्यांनी विचारलं, पण निधी काही आहे का? फक्त सत्कार आहे की निधी पण देणार आहात? तर पुणेकर फार हुशार. पुणेकर म्हटले, भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि मोठी शाल आणलेली आहे. तर ते म्हटले, बरं आता ठीक आहे, शाल झाली, सगळं झालं. प्र.के. अत्रे म्हटले, सत्कार केला त्याबद्दल थँक्यू, अभिनंदन, आभार. पण काय म्हणे, तो सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पण मी झालो कर्जबाजार. का तो सिनेमा थिएटरवर चाललाच नाही. आता फुले सिनेमा मी पाहिला नाही, पण तो नक्की बघा. पण सिनेमा थिएटरवर चालला नाही, याचं कारण असं म्हणाले, त्याचं कारण असं आहे, कारण सिनेमा माळ्यावर काढला म्हणून पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितलं नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून पुण्यातल्या माळ्यांनी बघितला नाही. तो सिनेमा पडला. मी सांगतोय यासाठी की आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे महापुरुष एका जातीचे, धर्माचे वगैरे अजिबात नव्हते. ते अखिल माणसांसाठी काम करणारे, भारतीय म्हणून काम करणारे असे हे महापुरुष. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्हाला, आपल्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान काय, हे सगळे महापुरुष एकत्र आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, सगळ्या तुम्ही आता ज्या सभेचं काम करता, सुधीर, महावीर बुद्ध यांना एकत्र आणणं हे आपल्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान. कारण तेव्हा श्रमण संस्कृतीचे हे 2 वाहक, 2 धारा होत्या. या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला, प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार दिला. कल्पना करा, ज्यांना काही बोलणं उद्गारच नव्हता, प्रत्येकाला. बाबासाहेबांचं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949 तास. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपणाची वाद आपणाशी. प्रत्येकाला भूमिका मांडता आली पाहिजे, प्रत्येकाला हवं ते बोलता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून अनेकांना असं वाटत होतं की या देशामध्ये एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढ्या जाती, हा देश कोसळेल. पण हा देश कोसळला नाही. उलट पक्षी एवढे धर्म पंथ असून सुद्धा हा देश दिमाखात झेपावला. शेजारचा पाकिस्तान स्थापन झाला धर्माच्या पायाला, पण पुन्हा का दुभंगला? धर्म एकच असून सुद्धा. पाकिस्तानचा धर्म एकच होता, तोच धर्म बांगलादेशचा पण आहे, पण पाकिस्तान दुभंगला आणि त्याच धर्माचा बांगलादेश वेगळा झाला. माझ्या देशात मात्र हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, शीख आहेत, पारशी आहेत, आणि मोठ्या संख्येनं आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं असून सुद्धा माझा देश दिमाखात झेपावला. कुछ बात है, हस्ती मिटते नहीं हमारी, कुछ बात है. आणि ही बात मन की बात नाही आहे. ही बात काय आहे? ही बात संविधान की बात आहे, ही बात बाबासाहेब की बात आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कल्पना करा पाकिस्तानची काय अवस्था झाली ते. त्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे पहलगाममध्ये हल्ला केला, त्यातनं एक लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा काश्मीरी जे स्थानिक लोक होते, काश्मीरी स्थानिक लोक जे होते ते आपल्या पर्यटकांना मदत करत होते. सय्यद नावाचा घोडेस्वार जो पर्यटक होता, सय्यद नावाचा घोडेस्वार पर्यटक, त्याचं बघितलं का व्हिडिओ तुम्ही? ते आले दहशतवादी आणि याला तुमचा धर्म कुठला, तुमचा धर्म कुठला, तुमचा धर्म कुठला. त्याने सांगितलं धर्म यांचा कुठलाही असू द्या,
धर्म कुठलाही असू द्या, पण ही माणसं आहेत, निरागस आहेत, यांना अजिबात मारू नका. आणि त्यानं अतिरेक्यांकडची बंदूक घेण्याचा प्रयत्न केला, हिसकावून त्याला गोळी घातली गेली, तो सगळ्यात गेला. हा सगळ्यात आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, एक लक्षात घ्या, पहलगाम मध्ये जे घडलं त्याच्यावरून आपण धडा काय घ्यायचा? आपण धडा हा घ्यायचा की आपला पाकिस्तान होता कामा नये. धर्माच्या पायावर आपला देश उभा राहता कामा नये. धर्माच्या पायावर आपला देश उभा राहिला नाही म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. धर्माच्या पायावर आपला देश उभा राहिला नाही म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हा धडा पहलगाम पासून आपण घेतला पाहिजे. मगाशी मी सांगितलं, यांनी माझी कविता उद्धृत केली. ती मूळ कविता अशी आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. भाग मिल्खा भाग बघितला तर ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. तुम्हाला मजा सांगतो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि तेव्हा एका कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो. सगळ्यात पहिलं भाषण माझं होतं. मी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, लक्षात घ्या. पण त्या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंचं पुस्तक आहे. त्या पुस्तकावर भारत एक खोज नावाची मालिका श्याम बेनेगलांनी बनवली. तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत. भारताचं हे वैशिष्ट्य आहे आणि भारताचं हे वेगळेपण आहे. काही जण काय म्हणतात माहितीये का, भारत माता की जय म्हणा. म्हणजे एकदा काय 100 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. आमचा भारत काय आहे हे आम्हाला नीटपणे माहित आहे. आमच्या भारताची गाथा काय आहे हे आम्हाला नीटपणे माहित आहे. जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या, भाषांच्या सगळ्याच्या पलीकडचं. अरे आपल्याकडे किती भाषा आहेत. मी मागच्या वेळी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला निघालो, टोल नाक्यावर जरा थांबलो आणि बॉबी विकत घेतली. 10 बोटामध्ये बॉबी घातली आणि असा फोटो काढला. शाळेतले दिवस आणि तो फोटो काढला आणि तो फोटो फेसबुकवर टाकावाच लागतो ना, शास्त्र येते. तो फोटो फेसबुकवर शेअर केला आणि म्हटलं बॉबी खाल्ली खूप दिवसांनी. तर खाली अकोल्यातल्या एका मित्रानं लिहिलं, त्याला बॉबी नाही, आमच्याकडे पोंगा पंडित म्हणतात. नंतर आणखी अशी त्या बॉबीची 10-12 नावं पुढे आली. म्हटलं हा देश आहे आणि प्रत्येकाची भाषा आहे, प्रत्येकाचं म्हणणं आहे. हे जे वैविध्य आहे ना, ही ब्युटी आहे भारताची. हे सौंदर्य आहे. या सौंदर्यावर कधी कोणी हल्ला करता कामा नये. या सौंदर्यावर कधी कोणी हल्ला करता कामा नये. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेब तेव्हाही म्हणाले, लक्षात घ्या, दीक्षा घेतली बाबासाहेबांनी, पण बाबासाहेब तेव्हाही असं म्हणाले, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे. माझा धर्म याच्यामध्ये कधीच येणार. मगाशी उल्लेख झाला, अरे हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल. लोक म्हटलं तुमचा काय संबंध आहे, तुम्ही तर हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली आहे. बाबासाहेब म्हटले, माझ्या माय माऊलींना सगळा हक्क मिळाला पाहिजे. संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे, घरावर हक्क मिळाला पाहिजे. घर माझं आहे, बाईचं घर आहे. मध्यंतरी मी अलिबागला गेलो होतो. तिथे एक नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा म्हटला बायकोला, हो घराच्या बाहेर. काय म्हटलं, हो घराच्या बाहेर. बायको म्हटली, कुणाचं घर, होय कुणाचं घर. बायका तशा जबर डेरिंगबाज असतात. हे बघा आमच्या मावशी किती तेजस्वी आहेत बघा, मस्त बसल्यात, छान ऐकतात एकदम. अशा आमच्या मावशी काकू सगळ्या यांनी देश घडवला इथपर्यंत आणला. तर बडे कुणाचं घर रे, माझं घर. तुझं घर सांग बरं, साखर कुठल्या डब्यात आहे माहितीये का, साखर कुठल्या डब्यात माहित नाही म्हणतो माझं घर. बाबासाहेब म्हटले, महिलांना संपत्तीवर हक्क असला पाहिजे, महिलांचा घरावर हक्क असला पाहिजे. तेवढ्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा राजीनामा दिला. आणि जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा राजीनामा दिला, त्या हिंदू कोड बिलाचा राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेबांचा आणि नेहरूंचा पुतळा या लोकांनी जाळला की तुम्ही आमच्या महिलांना हक्क देताय, महिलांना हक्क देऊ नका. महिलांना हक्क दिले की यांना चिंता, आपली संस्कृती बुडेल. बाबासाहेब म्हटले,
त्यांना संपत्तीवर हक्क असला पाहिजे, लग्न कोणासोबत करायचा तो हक्क असला पाहिजे, घटस्फोट घ्यायचा आहे तो हक्क असला पाहिजे, महिला सक्षम झाल्या पाहिजेत, महिला माणूस झाल्या पाहिजे. पण कमाल वाटते बाबासाहेबांच्या सोबत कोण कोण होते, बाबासाहेबांचा विचार काय काय होता. मग मी सांगितलं सत्याग्रह 14 तळ्याचा. नामदेव होता सत्याग्रहाला, जागा द्यायला कोणी तयार नव्हता. जागा द्यायला कोणी तयार कोणीच नाही. मराठ्यांनी मारहाण केली त्यांच्या कार्यकर्त्यांना, कुणब्यांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली, ब्राह्मणांनी मारहाण केली, जागा द्यायला तयार नव्हता. कोणीच पुढे नाही आलं. का फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आला. फत्ते खान म्हणे बाबासाहेब मी तुमच्या सोबत आहे, ही माझी जागा. तर गावकऱ्याने सांगितलं म्हणे बघा म्हणे ही भानगड तू केली ना तू गया काम से. तर म्हटलं 1-12 महिने कमिटमेंट करली, तेव्हा काय डायलॉग नव्हता. पण तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड मधल्या एका सभेमध्ये मी हा किस्सा सांगत होतो आणि किस्सा सांगितल्यानंतर मला काही दिवसांनी फोन आला. म्हणजे आवटे साहेब तुम्ही तो किस्सा सांगितला. म्हटलं मी महाडमधून बोलतो, तुम्ही ज्या फत्तेखानाचा उल्लेख केला ना त्याचा मी नातू बोलतोय. आणि तो म्हटला माझा आजोबा किती मोठा होता हे मला तुम्ही सांगितलं का. म्हटलं अरे आपले आजी आजी लक्षात घ्या, आपले आजोबा आजी यांनी विणली आहे भारत नावाची गोधडी. भारत ही गोधडी आहे, ती गोधडी आहे. गोधडी माहिती ना कोणाकडे गोधडी आहे. माझ्याकडे अजून माझ्या आजीने शिवलेली गोधडी आहे. तुमच्याकडे आहे का गोधडी. हे ब्लँकेट हिंकेट वेडी पण नाही, गोधडी. मी कोल्हापूरला कॉलेजमध्ये गेलो ना, मी कोल्हापूरला शिकलो, इथे BSc ॲग्रिकल्चर केलं मी कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापूरला जाताना पण आपल्यासोबत नामदेव होतं. हा नामदेव गोधडी होते. गोधडी हा तुकडा तो तुकडा तो तुकडा सगळे तुकडे एकत्र करून ते गोधडी जे आहे ना भारत ही गोधडी आहे. ही भाषा ती भाषा तो पंथ तो धर्म हे ते सगळं. काही लोकांना ही गोधडी उसवून टाकायची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही गोधडी उसवली तर तुमची ऊब संपेल आणि या देशामध्ये विध्वंस होईल हे तुम्हाला कळायला पाहिजे. एक लक्षात घ्या, समजा अमेरिकेमध्ये जर भांडण झालं तर भांडण काय होईल, काळे विरुद्ध गोरे. भारतामध्ये भांडण झालं, एवढ्या जाती एवढे धर्म एवढ्या भाषा, हा देश पूर्णपणे संपून जाईल, गोधडी पूर्णपणे उसवली जाईल आणि तुमच्या उद्याच्या पिढ्या ऐका, तुमच्या माझ्या उद्याच्या पिढ्या जातीय धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरतील. आणि एक लक्षात घ्या, जातीय दंगलीमध्ये आणि धार्मिक दंगलीमध्ये होरपळून ते मरत नाहीत, नेत्यांची मुलं मरत नाहीत, तुमची माझी मुलं मरतात. या देशामध्ये सलोखा असणं फार आवश्यक आहे. बाबासाहेबांनी त्या कालावधीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मगाशी यांनी खूप चांगला उल्लेख केला. त्यांनी हे पण सांगितलं की समता आहे पण राजकीय समता आहे. पण जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला सामाजिक समता पण तेवढीच आवश्यक आहे. आणि ही समता प्रस्थापित करण्याचं आपल्या समोर सगळ्यात महत्वाचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळ्यात पहिल्यांदा कळालं पाहिजे महिलांना. एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही जातीचे असा कुठल्याही धर्माचे असा, सर्वाधिक शोषण झालं ते महिलांचं. तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक शोषण ब्राह्मण बायकांचं झालं, ब्राह्मण स्त्रियांचं झालं. त्या कालावधीमध्ये द हायकास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक लिहिलं रमाबाई डोंगरे नावाच्या विदुषी. तर तिला धर्मातनं बाहेर काढलं गेलं. तिनं लिहिलं की ब्राह्मण स्त्रियांचं सर्वाधिक शोषण होतं. तिला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर तिला कोणी मित्र नव्हता, मैत्रीण नव्हती. एकच मैत्रीण होती तिला, ती होती सावित्रीबाई फुले. आणि म्हणून मी म्हटलं बाबासाहेब जे म्हटले होते की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला आपल्यासोबत असल्या पाहिजेत आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तरुण आपल्यासोबत असले पाहिजे. आणि आता काय होतं, हा इथे जय भीम म्हणतो, तरुण पोराला कळतच नाही की जय भीम म्हणजे काय. तो वारसा त्या मुलामुलींना त्यांच्या पद्धतीने सांगावा लागेल. मला पूर्णपणे खात्री आहे की हा वारसा सांगण्याचं काम नांदरासारख्या गावामध्ये होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, पण तरी सुद्धा मला या निमित्तानं एक आवाहन करायचं तुम्हाला सगळ्यांना. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जमलेले आहात, एक कायम लक्षात ठेवा की आपला वारसा इतका मोठा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि अलीकडे काय होतं माहिती आहे का, मगाशी नामदेवने उल्लेख केला, महापुरुषांचं अपहरण केलं जातं आणि महापुरुषांमध्ये भांडण लावलं जातं. म्हणजे काय, ते गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं. मला एकानं सांगितलं ते गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं. म्हटलं हो भांडण होतं दोघांचं, कारण दोघंही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद होते का, मतभेद होते, पण शेवटी संविधानाच्या मुद्द्यावर देशाच्या मूल्यांच्या मुद्द्यावर दोघे एकत्र होते. अलीकडे काय झाले म्हणजे का, व्हॉट्सअप गँग तयार झालेली आहे. त्या व्हॉट्सअपवर काही पाठवतो आणि लोकांना खरं वाटतं, नेताच पळवायचा. मी माझे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे बाप पळवणारी टोळी आली आहे.
आमच्या उद्धव ठाकरेंना विचार, बापच पळवतो. माझ्या वडिलांचं वय मावशी 85. मी किती छान ऐकतोय, मला तुम्ही फार आवडतं. माझ्या वडिलांचं वय 85. आपल्याला कसं असतं, आपल्याला पोरांची भीती वाटते, बाहेर गेल्या की धरी बाबा येईल. मला वडिलांची भीती वाटते. बाप गेला कोणी पळवला, करायचं काय? बापच पळवतो. सरदार वल्लभभाई पटेल, पटेल आमचे. अरे कसं पटेल? ह्या पटेलाने तुमच्या संघटनेवर बंदी घातली आणि पटेल आमचे. हे पण त्या पटेलांना पंतप्रधान करायला पाहिजे, तुला कोणी विचारलं? प्रश्न काँग्रेसचा होता. आणि हे यांना माहिती नसतं की पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 मध्ये आणि सरदार वल्लभभाई पटेल गेले 1950 मध्ये. पण जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी सांगायच्या. आणि जर नेहरू आणि आंबेडकरांचं भांडण असतं, गांधी आणि आंबेडकरांचं भांडण असतं, संविधान सभेमध्ये त्यांनी एकत्र काम केलं असतं. बाबासाहेब उभे राहिले होते, बाबासाहेब निवडून आले होते, पण नंतर त्यांचा मतदारसंघ गेला पाकिस्तानमध्ये, तर तो बंगालमध्ये होता. तो काँग्रेसनं त्यांना निवडून आणला आणि संविधान सभेमध्ये घेतली. विरोधी पक्षांचे होते, मतभेद होतेच, तो मुद्दाच नाहीये. पण बाबासाहेबच संविधानाचे शिल्पकार असू शकतात हे नेहरूंनाही कळलं होतं आणि गांधींनाही माहिती. बाबासाहेबांशिवाय पर्याय असूच शकत नाही हे कळणं पण महत्वाचं आहे की नाही? त्यांना त्याचे गुण दिले पाहिजे. बाबासाहेबांशिवाय पर्याय नव्हता, अरे पण तो पर्याय नाही हे कळणं पण महत्वाचं आहे ना. आणि म्हणून मी असं म्हणत असतो की गांधी, नेहरू, आंबेडकर ही त्रयी लक्षात आली पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मौलाना आझाद, सगळे मंडळी एकत्र होती. हे सगळे एकत्रितपणे ज्या प्रकारे हा देश उभा राहिला, इथपर्यंत आला आणि प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार मिळाला, प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार मिळाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून बोलत राहायला पाहिजे, मांडत राहायला पाहिजे. तुम्हाला माझ्या माहिती, पी शंकर नावाचा एक व्यंगचित्रकार आहे. पी शंकर नावाचा व्यंगचित्रकार होता. त्याने काय केलं माहितीये का? त्यानं नेहरूंचे एक व्यंगचित्र काढलं, मावशी नेहरूंचे व्यंगचित्र काढलं आणि त्यात नेहरूंच्या चेहऱ्याच्या जागी गाढव दाखवलं नेहरू, आणि खाली लिहिलं नेहरू इज अ डॉंकी. नेहरू गाढव आहे. ते मासिक आलं ना, मासिक आल्यानंतर नेहरू म्हटले पीएला फोन लाव शंकर. शंकरला फोन लावला. नेहरू म्हटले शंकर, या गाढवासोबत कॉफी प्यायला तुला आवडेल? त्यांना बोलावलं आणि सांगितलं डोंट स्पेअर मी शंकर. ही जी गंमत आहे, आज कुणाल कामराची अवस्था काय आहे, तेव्हा शंकर बद्दल काय केलं गेलं हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. फक्त नेहरूंचा आणखी एक प्रसंग मुद्दाम सांगतो, कारण बाबासाहेबांनी जो देश उभा केला तो देश कशा प्रकारे पुढे गेला हे लक्षात घेतलं पाहिजे. पंडित नेहरू पंतप्रधान झाले आणि झाले तरी त्यांची लोकप्रियता काही ओसरे का? लोकप्रियता काय मग ओसरे ना लोकप्रियता. विरोधकांना असं वाटलं की आता यांची लोकप्रियता कमी केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी एका मावशीला तयार केलं. म्हणे मावशीकडे म्हणे मला एक सांगा, तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढलात की नाही? तुम्ही स्वातंत्र्याच्या आंदोलनात मीच काय, माझा नवरा पण लढला, माझा पोरगा पण लढला. म्हणजे तुला काय मिळालं? तुला काय मिळालं? म्हणजे काय, माझ्या खोपटात अजून लाईट नाही, अंधार आहे, टोपल्यात भाकरी आहे का नाही माहिती नाही. म्हणजे बघ, स्वातंत्र्य आलं, लोकशाही आली, तू नेहरू झाला पंतप्रधान, त्याला गाड्या घोड्या एवढा मोठा बंगला, सगळं त्याची मजा चालली आहे. तुला काय मिळालं? नेहरू पंतप्रधान झाल्यामुळे तुला काय मिळालं आणि लोकशाही आल्यामुळे तुला काय मिळालं? म्हणजे जा विचार नेहरू. आजीबाई होती, ऐकलं तिला, आली ती. नेहरूंचं भाषण सुरू होतं, भाषण संपलं की ती म्हातारी आपली आली. ती एवढी नेहरू काय, तिला नेहरूचं गचोरं पकडायचं होतं. नेहरूंना कळलं हिला गचोरं पकडायचं. ती वाकली, पकड बाई. तिने गचोरं पकडलं. गचोरं पकडून म्हटली, तिला सर्व ठरवलं, देऊन दिलं होतं तिला, तू झाला पंतप्रधान, तुला सगळं मिळालं, मला काय, लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं? नेहरू काय तिला देशद्रोही म्हटले नाही. नेहरू हसले. नेहरूने त्या बाईचा हात, आजीचा हात प्रेमाने हातात घेतला. म्हटले आजीबाई, तुझ्या खोपटात लाईट नाही, तुझ्या टोपल्यात भाकरी नाही, याचं दुःख मला आहेच, पण तू विचारलं की लोकशाही आल्यामुळे तुला काय मिळालं, म्हणून सांगतो, लोकशाही आल्यामुळे तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकतेस. हा अधिकार दिला बाबासाहेबांनी की ही आमची मावशी, कोणीच मी असाल पंतप्रधान, असाल मुख्यमंत्री, बखोट पकडू शकतोय, कारण शेवटी ही मालक आहे. हे देणं ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे, हा वारसा लक्षात घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न पण आपण केला पाहिजे. आणि तर वाट फार मोठी असते, पण त्या वाटेवर आपण चालत नाही, त्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा वारसा किती मोठा आहे हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार. आणि मी परत सांगतो,
बाकी काही करा तुम्ही. हे बघा, मला कुठलाही पक्ष नाही, पण माझी एकच भूमिका आहे, सत्ता कोणाची जाऊ द्या, सत्ता कोणाची येऊ द्या. नामदेव कस्तुरे आमचे राजकीय नेते आहेत, मी काही राजकीय नेता नाही. त्यांच्या पक्षाची सत्ता आली न आली मला काही फरक पडत नाही. मला माझा मुद्दा एवढाच आहे, माझी सत्ता जाता कामा नये. सर्वसामान्य माणूस म्हणून माझी सत्ता अबाधित असली पाहिजे. पंतप्रधान कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, मला बखोड पकडण्याचा अधिकार असला पाहिजे. मला 3 मुद्दे समारोप करताना मांडायचे. नांद्रेकरांनी संकल्प केला पाहिजे या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं. पहिला संकल्प, जात धर्म याच्यावर तेढ निर्माण करणारं राजकारण आम्ही संपवून टाकणार. तुमची पोरं काही होऊ द्या, काही फरक पडत नाही. IAS होऊन काही फरक पडत नाही, IPS होऊन काही फरक पडत नाही, IIT करून काही फरक पडत नाही. तर तुमची पोरं माणूस झाली पाहिजेत. मला आमच्या कोथरूडमध्ये मी राहायचो पूर्वी, त्याचं ते पोरं अमेरिकेला IIT केलं अमेरिकेला. बायको मेली तरी पोरं आले नाही. पण पोरांनी काही पोरांचं आमच्यावर प्रेम नाही. पण तुम्ही त्यांना प्रेम करायला शिकवलंच नाही. तुम्ही जरा अभ्यास कर, IIT कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पोरं प्रेम कशी करतात, कारण ते प्रेमात जन्मालाच आली नाही. ती जन्माला आली हुंड्यातनं. जे हुंड्यातनं जन्माला येतील ते प्रेम कसे करतील. म्हटलं पोरं हुंड्यातनं जन्माला आली किंवा नातवंड तरी प्रेमातनं जन्माला येतील असं करा. तुम्हाला माहिती आहे, संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं तेव्हा बाबासाहेब आणि नेहरू दोघेही कलासक्त. ते म्हणजे लिहून पूर्ण झालं बरोबर आहे, पण हस्ताक्षरात कोणीतरी लिहिलं पाहिजे, अक्षरात लिहिलं पाहिजे. अक्षर असं छान असतं ना, अक्षरात. आणि मग बाबासाहेब आणखी पुढे पण आणि असं करूया आपण, काही चित्र पण असते पाहिजे, रेखाचित्र. संविधानाच्या प्रतिमध्ये भगवान महावीर, भगवान बुद्ध सगळेच बरं का, सगळ्यांची चित्र आहेत. चित्र असते पाहिजे, काहीतरी वेगळं असले पाहिजे. तर कोण करणार म्हणे, तर प्रेम बिहारी नावाचा एक माणूस पुढे आला. तो म्हटला आपण करणार म्हणजे तुला जमेल, पण माझं अक्षर पण सुंदर आहे. म्हणून तुमचं मानधन वगैरे काय, तर काही नाही, मला मानधन काही नाही. फक्त माझी एक अट आहे, प्रत्येक पानावर मी सही करणार. त्याने प्रत्येक पानावर सही केली, प्रेम. बाबासाहेबांनी घटना बघितली. बाबासाहेब म्हटले संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. उनका जो फर्ज है अगर ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. त्यांना विखार व्हायरल करू द्या, आपण प्रेम व्हायरल करू. आणि म्हणून शेवटचा मुद्दा एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कायम हे लक्षात घेतलं पाहिजे की याचा फायदा तुमच्या उद्याच्या पिढ्यांना काय होणार आहे आणि उद्याच्या पिढ्यांची अवस्था काय असणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले, पण तुमच्या पोरांचं अकाउंट नील केलं नाही ना, हे बघा. तुमच्या नातवंडांचं अकाउंट नील केलं नाही ना, हे बघा. तुम्हाला कल्पनाच नाहीये. मला एकाने सांगितलं की पुण्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये म्हणजे काय, मी बंगला बांधला. म्हटलं छान आहे, नातवंड 7 पिढ्या म्हणजे आरामात जगते. 7 पिढी जाऊ द्या, दुसऱ्या पिढीला तरी पाणी मिळेल काही शंका आहे, शुद्ध हवा मिळेल का हा प्रश्न आहे. तर ट्रम्पच्या टेरिफपेक्षा आमचा ट्रॅफिक हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी म्हटलं की आपला हे सगळ्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे, हे लक्षात घ्या. समारोप करताना एकच सांगतो, आजचा कार्यक्रम कशामुळे, समारोपाचा कार्यक्रम आहे, जयंती महोत्सवाचा समारोप आहे. पण समारोप नाही, नवीन रोप लावायचं आपल्याला. आणि आता मैफल समयावर आलेली आहे. मला सांगा मावशी, बाबासाहेबांचा बर्थडे गेले, वाढदिवस आहे. आता नवीन पोरं बर्थडे करतात माहिती तुम्हाला, केक बी कापतात. आपल्या वेळ होतं कसं, केक वगैरे कापतात. पण केक कापून करायचं काय, गिफ्ट द्यायचं. आता बाबासाहेबांचा बर्थडे, त्यांना गिफ्ट दिलं पाहिजे की नाही. आता बाबासाहेब एवढे मोठे, आपण गिफ्ट काय देणार. महात्मा फुलेंची पण जयंती झाली, त्यांना आपण गिफ्ट काय देणार. छत्रपती शिवरायांची जयंती झाली, फेब्रुवारीपासून हे सगळं सुरू असतं, त्यांना आपण गिफ्ट काय देणार. आपण बॉस एकच गिफ्ट द्यायचं. बाबासाहेबांना, महात्मा फुल्यांना, छत्रपती शिवरायांना, शाहू महाराजांना सगळ्यांना आपण एकच सांगायचं की तुम्ही सूर्य असाल, आम्ही किरकोळ माणसं. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सूर्य आहात, तुमचा प्रकाश मोठा, तुमची व्याप्ती मोठी. पण आज एवढं गिफ्ट, जिथं मी असेल माझ्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. तुम्ही सूर्य असाल, पण सूर्याच्या वाटेवर प्रकाश वाटेनं जाण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार. हा प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना गिफ्ट आहे. आणि मला पूर्ण खात्री, सध्याचा काळ फार वाईट आहे. मी नेहमी सांगत असतो की आम्ही लहान असताना थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. थोरांची ओळख नाही, पण TV लावल्या की चोरांची ओळख होते.
आणि पूर्वी के चोर पाकिटच चोरायचे, आता काय चोर पक्षच चोरतात. अशा कालावधीमध्ये आपल्याला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारं समाजकारण, राजकारण उभं करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जय भीम म्हणताना त्या जबाबदारीची जाणीव आपल्याला करून द्यावी लागेल स्वतःला. हे केलं तर मला पूर्णपणे खात्री आहे. यांनी कितीही प्रयत्न केला, ते सुरेश भट म्हणतात आमचे, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. दांभिकता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना, ढोंगीपणा. इथं जय भीम म्हणायचं, खाली गेलो की मग तुमची जात कुठली. मध्यंतरी मला एका नातेवाईक महिलेचा फोन आला, मला म्हणे संजू जरा घरी ये म्हणे, वातावरण तुम्ही सिरियस आहे. रतन एकदम सिरियस वातावरण आहे. म्हणजे काय झालं म्हणजे पोरगी कॉलेजमध्ये गेली, प्रेमात पडली. म्हणजे मग कॉलेजमध्ये अजून काय करायचं असतं, म्हणजे प्रेमात पडलं, लग्न करायचं म्हणतो, इंटरकास्ट. तू तुला समजावून सांग. तुला समजावून सांगायला चुकीचा माणूस निवडला तर मी गेलो समजावून सांगायला. गेलो, मग तिला विचारलं काय. मला कळलं की ती मुलगी खरंच प्रेमात पडली, शारीरिक आकर्षण नाही, खरं पुरत प्रेम. म्हणजे चांगलं आहे, यू गो अहेड, काही काळजी करू नका, मी आहे तुझ्या. साऊंडचा आवाज काय भारी, वा, याला जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीमचा. काय बात आहे, मला बोलतच राहावंच वाटतं. हे नामदेव कस्तुरीने माझा शेपूट पकडलेला आहे. चांगलं ते व्यसन असते ना, त्यांच्या हातात आहे माझ्या. तर काळजी करू नको म्हटलं, मी आहे. ती आई का ऐकत होती खिडकीत. ती दरवाजा तू उडून आत आली ना, मला म्हटलं संजू तुला मी सांगितलं काय होतं, तुला मी सुपारी काय दिली होती, हे लग्न तिने करू नये आणि तू सांगतो तिला खुशाल आंतरजातीय प्रेम विवाह कर. म्हटलं अगं हीच माझी भूमिका आहे. ती म्हणे वेडायच का, अशी भूमिका स्टेजवर मांडायची असते, घरात नसते मांडायची. तू म्हणे टीव्हीवर बोलतोस, आम्हाला किती गोड वाटतं. टीव्हीवर बोलायचं असतं, घरात असं बोलतात का. ही जे दांभिकपणा आहे ना, हा ढोंगीपणा जो आहे आपला, ते ढोंगीपणा सगळ्यात वाईट आहे. आणि म्हणून हा ढोंगीपणा आपण बंद केला पाहिजे. कवी म्हणतो, छान झालंय दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. समारोप करताना फक्त एक तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमच्या मुला मुलींकडे लक्ष द्या आणि मुला मुलींशी डायलॉग करा, बोला, त्यांच्यापर्यंत जय भीम नीटपणे पोहोचवा, त्यांच्या भाषेमध्ये पोहोचवा. त्यांच्याकडे माध्यम आहे, पण माध्यम विचार करायला शिकवत नाही. त्यांना तुम्हाला पोहोचवावं लागेल की हे काय आहे. आणि मग अशी म्हटलं ना, त्यांना काय वाटेल ते करू द्या. IAS IPS काय, पण माणूस करा. तुम्हाला नागराज मंजुळे माहिती आहे ना, नागराज मंजुळे आमचा 10वीला 6 विषयात नापास. किती विषयात. तर नागराज 10वीला 6 विषयात कसा नाही नापास झाला. तुम्हाला सर 6च विषय होते. सगळ्या विषयात नापास झालेला नागराज मंजुळे पुढे झाला ना काहीतरी. त्याला कळलं की मला संजय आवडेल सारखा काही बाकी अभ्यास करता येणार नाही, पण मला सिनेमा कळतो. डॉक्टर नामदेव कस्तुरीसारखा मी डेंटिस्ट वगैरे काही होऊ शकणार नाही, पण मला सिनेमा कळतो. तुमच्या पोरांना जे आवडतं ते करू द्या, पण मी म्हटल्याप्रमाणे माणूस महत्त्वाने झालं पाहिजे. आणि म्हणून कवी शेवटी म्हणतो, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. एक फक्त शेवटचा प्रसंग सांगतोच नामदेव. मारतील मला धरून आता. अर्धा तासाचा प्रवास आहे, प्रवास मोठा आहे. बरं सांगतो जाता उद्या काय. मी मध्ये जर्मनीमध्ये गेलो होतो. रतन म्हणतो बोला, डॉक्टर म्हणतात चला. मावशी काय करायचं, थोडं बोलतो. दोघांचे मी आपलं काय करतो जरा, हा सुवर्ण मध्य साध बरं का डॉक्टर, सुवर्ण मध्य साध. मी जर्मनीमध्ये गेलो होतो. आणि जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथे मला एक मैत्रीण भेटली. तिला म्हटलं की ती मला म्हटली आमच्या घरी घेऊ. जर्मन माणसाचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांना आपल्या पूर्वजांविषयी फार उत्सुकता असते. तुम्ही संजय आवटे समजा आहे, तर आवटे पूर्वीचे काय करत होते. बाबासाहेब जेव्हा सत्याग्रह करत होते तेव्हा आवटे काय करत होते. शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा आवटे काय करत होते. आपली सगळी मुळं शोधून काढायची सवय जर्मन माणसाला. आपल्या माणसांचं कसं आहे,
आपलं खापर पणजोबा कुठे जन्माला ते फार तर माहिती असतं, त्याच्या अगोदरचं काहीच नाही, पण डायरेक्ट राम कुठे जन्माला ते माहिती असतं, ते मधलं काही माहिती नसतं. तर तिनं सगळं ते याचं जवळपास 25 पिढ्यांचे फोटो बरं का, आजा पणजा खापर पणजा सगळ्यांचे फोटो, एक फोटो नव्हता. म्हटलं तुला हा फोटो मिळाला नाही, त्याचं नाव घेऊ नकोस म्हणे, तो हिटलर सोबत होता, त्याच्या भिंतीवर मी फोटो लावणार नाही. मी म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही घर बांधा सगळं करा, पण जर तुम्ही आज हिटलर सोबत असाल तर उद्याच्या पिढ्या घरात तुमचा फोटो पण लावणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून भूमिका घ्यावी लागेल. मी म्हटल्याप्रमाणे महिलांना प्रामुख्याने भूमिका घ्यावी लागेल, तरुण मुलींना भूमिका घ्यावी लागेल. माझी मुलं सुरक्षित राहिली पाहिजे, माझी मुलं जात धर्माच्या पलीकडे माणूस असली पाहिजेत, जातीय दंगली धार्मिक दंगली याला अजिबात हा विखार चालणार नाही. माझी मुलं प्रेमाने वाढली पाहिजेत, प्रेमात राहिली पाहिजेत. यासाठी प्रत्येकानं संकल्प केला पाहिजे. हेच बाबासाहेबांना खरं गिफ्ट आहे. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. नांद्र्यामध्ये येईपर्यंत मी जर अस्वस्थ होतो रतन, पण आता मी आश्वस्त झालेलो आहे. एवढ्या संध्याकाळी एवढी छान काय तुम्ही गोड माणसात नाही, हे सगळ्यांचे फोटो काढायला पाहिजे, चेहऱ्यांचेच. मला नाही वाटतं वक्त्यांच्या फोटोपेक्षा ना ऐकणाऱ्यांचे फोटो काढले, किती सुंदर ऐकतात ते. बघा हे काढतात डॉक्टर म्हणजे महावीर सरपंच किती ऐकतात, बिचारा एवढे काम फोन आलो पण जात नाही येते, हे विशेष. आता आमचे बरेच लोक माझ्याकडे येतात, सर जरा सुरू करा पण मला निघायचं. आमचा महावीर आमचा बुद्धासोबत आहे. महावीर आणि बुद्ध एकत्र आले ना क्रांती अटळ आहे, काही चिंता नाही. त्याच्यामुळे हे सगळं इतके लोक सुंदर आहे. महिलांनी तर मला जिंकलेलं आहे, ह्या मावशीने तर विषय संपलेला. इतक्या सगळे छान, या किती गोड ऐकतात, त्या बघा तिथे बसतात किती सुंदर हसतात. आणि बायकांचं काय का महिला खूप छान हसतात, पुरुष सुंदर. यामुळे इतका सुंदर कार्यक्रम आहे हा, मला पूर्णपणे खात्री पटलेली आहे. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही रतन, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही, पण त्यासाठी आपल्याला पण 2 पावलं पुढे जावं लागेल. तर बसून दिवस येतोय असं नाही, आपल्याला 2 पावलं पुढे जावं लागेल. ती 2 पावलं पुढे गेलो तर दिवस निश्चितपणे येणार आहे. त्यासाठी तुम्ही सगळेजण नांद्रेकर छान चाललेले आहात, तुमच्यासोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी आज नांद्रेमध्ये आलो. जय हिंद, जय भीम. यानंतर आपल्या समोर जगन्नाथ ढाले सर यांचं अध्यक्षीय भाषण होईल. हॅलो, 110च्या स्पीडनं आउटर सरांची गाडी गेली, माझा लॅम्ब्रेटा 45 पार्टनर